शिंदेच्या शिवसेनेतील नेते विजय करंजकर यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरेंकडून आरोप। अहिरेंकडून अजितदादांसमोर शिवसेनेच्या नेत्यांची तक्रार। तर सुरुवात भगूरच्या माजी नगराध्यक्षांकडून झाली अहिरेंचा आरोप। आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही। भगूर नगरपालिकेने सगळा प्रस्ताव तयार केला, कुणा एका आमदाराचं काम नाही। विजय करंजकर यांचा सरोज अहिरे यांच्यावर पलटवार। आमदारांकडून ठेकेदारांना धमकावलं गेलं, तुझी चौकशी लावेल असं म्हटलंय शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय करंजकर यांचा सरोज अहिरेंवर जाहीर आरोप। शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं, ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा प्रवेश रखडल्याची सूत्रांची माहिती। तर माजी आमदारांसह 25 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार नाही, तर शिंदेच्या पक्षातला एक मोठा गट भाजपसोबत जाणार, राऊतांचा दावा। कोकणातल्या एका नेत्याचा उल्लेख करत राऊतांचा दावा। कोकणात ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदेची आज बैठक। कोकणातील सर्व आमदारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे बैठक घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली। 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक। या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंनी आता सेना भवनाला टाळं ठोकावं। ठाकरेंनी बैठका बोलवाव्यात, आम्ही त्यांचा पक्ष रिकामा करतो। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। खासदार संजय देशमुख यांचा आरोप। पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही देशमुखांचा आरोप। आम्ही फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही। बावनकुळेंकडून विरोधकांना पलटवार। तर भास्कर जाधव भाजपात येण्याची काही चर्चा नाही, त्यांनी भाजपशी अद्याप संपर्क केलेला नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा का नाही याआधी कुणी घ्यायचा हे ठरवायला हवं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका। धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं, राऊतांचा आरोप। सुप्रिया सुळेंविरुद्ध देशमुख कुटुंबियांची भेट घेणार सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा। आरोपींचं समर्थन करण्याच्या बंदोबस्ताबाबत सुळेंशी बोलणार, धनंजय देशमुखांची माहिती। बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात आहे। न्यू इंडिया बँक लुटली गेली, त्यात सर्व भाजपचे लोक, राऊतांचा आरोप। तर मुलुंडचा पोपटलाल गेला कुठे, राऊतांचा सवाल। यश मिळाल्यावर पाठ फुपटणारी नाती कायम जपायची असतात, तर प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा जात नाही। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार, बावनकुळेंची माहिती। तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजना बंद करणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताहाचं आयोजन। 19 तारखेला राष्ट्रवादीचे मंत्री प्रत्येक गडावर जाऊन शिवजयंती साजरी करणार। मला तिकीट मिळू नये यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले, मी एकनिष्ठ होतो पण पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली, काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डेंचं विधान। मी 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्यातील जनतेला पत्राद्वारे संदेश। अजित पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, तब्येत बरी नसल्यानं कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती। सरकारनं कुरघोड्या हीच प्राथमिकता हे ब्रीदवाक्य ठेवावं, शिंदेच्या मंत्रालयातील स्वतंत्र समन्वय कक्षावरून आमदार रोहित पवारांची ट्विट करत टीका। राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला, ग्रामपंचायतींची कार्यक्षमताही घसरली, अहवाल समोर। पंचायत विकास निर्देशांकात महाराष्ट्र 4थ्या तर कर्नाटक सरकार निधी देण्यात अव्वल स्थानावर। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला, भाडेवाढीनंतरही उत्पन्न कमी, भाडेवाढीनंतरही दररोज सरासरी उत्पन्नात केवळ 2 कोटींची वाढ, सूत्रांची माहिती। दरम्यान प्रवासी संख्याही घटली, पुढे आणखी प्रवासी कमी होण्याची शक्यता। आंध्र प्रदेशातील तिरुपतीत आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या कार्यक्रमाला उपस्थिती। नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची बैठक होणार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उद्या निवृत्त होत आहेत।
मालवण शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग. ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची तपासणी होणार. अभियंता महेंद्र केणींची माहिती. केंद्रीय मंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. पुण्यात पंतप्रधान घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. शहांसोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजर राहणार. केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे नागपूर मनपाला 40 ई बसेस प्राप्त होणार. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी. विविध प्रलंबित मागण्यांकरता 20 फेब्रुवारीला ओबीसी महासंघाचं राज्यभर धरणं आंदोलन. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी चंद्रपुरात ओबीसी महासंघाची बैठक संपन्न. वर्ध्यात वर्धिनी मिनी सरसचं आयोजन. पालकमंत्री पंकज भोयरांकडून बचत गटाच्या स्टॉलची पाहणी. पंकज भोयरांनी सपत्नीक घेतला जेवणाचा आस्वाद. शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्काराने सन्मानित. सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव. पुण्यातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये मांजरी ठेवल्याचा प्रकार समोर. मांजरींमुळे सोसायटीतील इतरांना नाहक त्रास. मांजरी स्थलांतरित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची संबंधित व्यक्तीला नोटीस. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चालक तरुणीची मुजोरी. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत तरुणीची चारचाकी चालकाला मारहाण. छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज विक्री. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या कुटुंबियांकडून मिरचीच्या पाण्याने हल्ला. पोलीस कर्मचारी जखमी. ओडिशा राज्यात 3 माओवाद्यांना अटक. गडचिरोलीतील गुन्ह्यात सहभाग. माओवादी चळवळीवर आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचं ऑपरेशन. अहिल्यानगरच्या राहुरीत छावा चित्रपटाची शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रेज. विविध ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून चिमुकले पोहोचले चित्रपटगृहात.